हाय गाईज. सो आजचा टॉपिक आपला काय आहे, आपण डिस्कस करणार आहोत स्कॅम बद्दलच. आणि NTA सरळ सरळ बोलत आहे की आमच्याकडून पेपर लीक झालेला नाहीये, आमच्याकडून स्कॅम झालेला नाहीये. त्यांनी 2 टॉपिकमध्ये सर्व क्लिअर केलेलं आहे. मी तुम्हाला ते डिस्कस करणार आहे आणि थोडेसे आपण टॉपर्स देखील बद्दल पाहू. आणि काही ठिकाणी काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. आय नो मॅटर सुरू आहे, तरी काही ठिकाणी काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कोणत्या कोणत्या स्टेटची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. पण आज आपण काय डिस्कस करणार आहोत, NTAचं म्हणणं काय आहे की परीक्षा होणार की नाही याबद्दल पण डिस्कस करणार आहोत. आणि त्याने 2 ते 3 टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही काय काय करणार आहोत इन फ्युचर, म्हणजे पुढे काय करतील त्यांनी. ओके, सो आज आपण पाहू की काय डिस्कस करायचं आपल्याला. ओके, सो गाईज आजचा टॉपिक काय आहे, पेपर लीक झालेला आहे, सर्वांना माहीत आहे. नीट 2024चा पेपर लीक झालेला आहे आणि रिझल्टमध्ये देखील स्कॅम झालेला आहे. पण NTA आहे ना ऍक्सेप्ट करत नाहीये की आमच्याकडून काही चूक झालेली आहे. दरवर्षीच आहे, यावर्षीची देखील तेच आहे की NTA स्वतःहून कधी कबूल करत नाही की आमच्याकडून चूक झालेली आहे. दरवर्षी अशीच बोंब आहे. दरवर्षी असंच होतं, चूक झाली तरी त्याने ऍक्सेप्ट करत नाहीत, कारण की खूप प्रॉब्लेम होतात विद्यार्थ्यांना, पॅरेंट्सला, पण त्यांना समजत नाहीये. आता NTAचं क्लिअर म्हणणं काय आहे आपण ते 2 टॉपिकमध्ये पाहू. ओके, सो गाईज NTAने 2 वे मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यांच्या 2 वाक्यामध्ये त्याने क्लिअरली सांगितलेलं आहे. फर्स्ट काय सांगितलेलं आहे, एक साधारणतः 6 एक्झाम सेंटर जे आहेत आपले, म्हणजे सेंटर ज्या ठिकाणी 6 सेंटरवरती आहे ना, एक साधारणतः 1600 स्टुडंटचा प्रश्न आहे, म्हणजे 1600 स्टुडंटचा प्रश्न आहे. ते आहे ना, त्या स्टुडंटचा इश्यू त्याने सॉल्व्ह करतील बरं का. त्यांची जी कमिटी असेल ना, ते त्यांचा इश्यू सॉल्व्ह करतील. 1600 विद्यार्थ्यासाठी त्यांनी परत परीक्षा घेणे पॉसिबल नाही, आताच क्लिअर करतो. NTA कडून तर असंच समजलेलं आहे की रिनीट होण्याचे चान्सेस नाही आहेत. त्यांच्याकडून क्लिअरली जबाब आलेला आहे. ओके, आता विद्यार्थी असतील किंवा पॅरेंट्स असतील किंवा कोर्टामध्ये जे काय पिटिशन चालेल त्यांचं एक साधारणतः ओके असेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण रिनीट होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. फक्त रिझल्ट आहे ना परत लावतील त्यांनी. आणि जे टॉपर्स वगैरे असतील किंवा ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे त्या ठिकाणचं त्यांनी पाहतील. ओके, त्यानंतर तर ते लवकरच क्लिअर होणार बरं का. आता हे जे 6 सेंटरवरती प्रॉब्लेम झालेला आहे 1600 विद्यार्थ्यांचा, ते त्याने लवकरच क्लिअर करतील असं सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, त्यानंतर सेकंड काय आहे त्यांचं, 23 लाख स्टुडंट्सच्या आणि पॅरेंट्सच्या मनात हा एक क्वेश्चन आहे. 23 लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पॅरेंट्सच्या मनात हा एक प्रश्न आहे की 2024ला 67 टॉपर्सचे काय, 67 टॉपर्स, 67 टॉपर्स कसे काय आले. पॉसिबल नाहीये, कारण की 67 टॉपर आलेले आहेत. एक मोस्टली या ठिकाणी चिटिंग झालेली आहे आणि ते NTA देखील ऍक्सेप्ट करत नाही. आता फक्त एवढंच की रिनीट होणं तर पॉसिबल नाहीये, पण त्यांच्यावरती जे 67 टॉपर आहेत त्यांच्यावरती 100% कारवाई होईल. त्यामधले जे खरे विद्यार्थी असतील त्यांना टॉपर्स वगैरे असतील, आणि जे बाकीचे चिटिंग वगैरे झालेले असेल त्यांना ते मायनस करतील. ओके, आता ते त्याच्या कमिटीनुसार. ओके, तर NTAची कमिटी पाहणार आहे बरं का. टॉपर्सची काय करणार आहे ते NTAची कमिटी पाहणार आहे. काय करायचं ते NTAची कमिटी पाहणार आहे. म्हणजे या 2 टॉपिकमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे रिनीट होणार नाही, फक्त रिझल्ट हा परत लावू शकतात त्यांनी. ओके, कारण की परत परीक्षा घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येईल आणि NTA आता पण मानणार नाही, नंतर पण मानणार नाही की आम्ही चिटिंग केलेली आहे, आमच्याकडून पेपर लीक झालेला आहे, आमच्याकडून स्कॅम झालेला आहे, आमच्याकडून चूक झालेली आहे. त्यामुळे आहे ना विद्यार्थ्यांना आत्ताच क्लिअर करतो, रिनीटच्या भरोश्यावरती राहू नका. आता एक साधारणतः लवकरच आपली काउन्सिलिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत हा रिझल्ट आहे ना रिपब्लिश होईल. ओके, त्यानंतर आता काय आपण काही टॉपर्स पाहू गेल्या वर्षीपासून, म्हणजे काही इयर्सचे आपण टॉपर्स पाहू म्हणजे किती टॉपर्स दरवर्षी आलेले आहेत आणि यावर्षी काय प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, सो गाईज 2019ला 1 टॉपर होता आपला, 2020ला 1च टॉपर होता, 2021ला 3 टॉपर्स होते, 2022ला 1 टॉपर होता, 2023ला 2 टॉपर्स होते आणि 2024ला 67 टॉपर्स आहेत, 67 टॉपर्स आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, 100% चिटिंग झालेली आहे. इन केस एक साधारणतः या ठिकाणी 5 ते 7 ओके, 5 ते 7 टॉपर्स ओके, पण 67 टॉपर्स बरोबर नाहीये. त्यामुळे आहे ना या ठिकाणी 100% कारवाई करण्यात येईल. आणि फक्त एवढंच की विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला थोडासा त्रास होईल, काउन्सिलिंग एक्सटेंड होईल, दुसरं काही नाही होणार, बाकीचं ॲज इट इज राहील.
ओके. लक्षात तुम्हाला किती टॉपर्स आहेत. आता विद्यार्थी म्हणत आहेत सर 2015, तर 2015चा पण डिस्कस करू. खूप टॉपिक आलेला आहे. 2015ला आहे ना रिनीट झाली होती, पण ती काही कशामुळे झाली होती? कोविडमुळे झाली होती रिनीट. कोविडमुळे रिनीट घेण्यात आली होती. लक्षात. त्यामुळे आहे ना आता कोविड नाही ना काय नाही, स्कॅम झालेला आहे. आणि एनटीएच्या मनानुसार किती साधारणतः 1600 विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावरती प्रॉब्लेम आहे. त्यामुळे परत रिनीट घेणं पॉसिबल नाहीये. आताच क्लिअर करतो तुम्हाला मी. लास्ट व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये पण तेच सांगतो. रिनीटच्या आशेवर थांबवू नका. जुलैमध्ये होईल, काही ठिकाणी सांगत आहे जुलैमध्ये रिनीट होईल. पॉसिबल नाहीये गाईज. कारण की पेपर तुमचा नीटचा जो पेपर असतो ना, तुम्हाला 3 महिने अगोदरच सेट करावा लागतो आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर होते. कारण की साधारणतः 24 ते 25 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर रिनीट होणे पॉसिबल नाहीये. फक्त रिझल्ट हा रिपब्लिश होईल, म्हणजे परत लावण्यात येईल कारवाई वगैरे करून. आणि तुमची ऑल इंडिया रँक जशी मेंटेन राहते दरवर्षीसारखी तशीच मेंटेन राहील. एक्झाम एवढीच नाही वाढणार, थोडीशी नॉर्मल खाली येईल, म्हणजे नॉर्मल ॲव्हरेजमध्ये राहील. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर आता नोट गाईज. नोट. ओके. सो गाईज एनटीएचं क्लिअरली काय दिसत आहे? रिनीट ते नाहीच घेणार. एनटीएचं क्लिअरली मेन्शन आहे की ते रिनीट नाहीच घेणार. कारण की ते नाहीच बोलत आहेत. आमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाहीये. चूक जरी झाली असेल, कारण की एक साधारणतः 2018ला असाच प्रॉब्लेम झाला होता. मी तुम्हाला नंतर शेअर करेन तो. पण एनटीए ॲक्सेप्ट नाही करत आणि रिनीटसाठी पण ॲक्सेप्ट नाही करणार. ओके. फक्त रिझल्ट हा आहे ना अगेन लावतील, म्हणजे पब्लिश करतील, परत रिझल्ट लावतील. आणि जे टॉपर्स वगैरे असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी चिटिंग झालेली आहे त्या ठिकाणी ॲक्शन घेऊन रिझल्ट हा परत लावतील. त्यामध्ये तुमचे जे ओरिजिनल स्कोअर आहे ना आताचा तो राहीलच. आणि ग्रेस मार्क ज्यांना ज्यांना देण्यात आलेले आहेत त्यांचे ते मार्क मायनस करण्यात येतील. ओके. लक्षात. तर समजलं. आता ही प्रोसेस साधारणतः आताच क्लिअर होतो. ही प्रोसेस साधारणतः 10 ते 15 दिवस क्लिअरली जाऊ शकते. 10 ते 15 दिवस क्लिअरली जाऊ शकते. लक्षात. समजलं तुमचं एनटीएचं म्हणणं काय आहे. एनटीएचे अपडेट्स मी तुम्हाला नंतर देईलच. आणि मोस्टली आताच क्लिअर करतो, नीटची परीक्षा परत होणार नाही. नीटचा रिझल्ट हा परत लावण्यात येईल, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर. आता तोपर्यंत लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले, जर इन केस काउन्सिलिंग सुरू झाली आणि तोपर्यंत रिझल्ट नाही लागला, पहिला राऊंड झाला काउन्सिलिंगचा, तर नोटीसमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, लेटरमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, तो राऊंड रद्द करण्यात येणार आहे. ओके. त्यामुळे विद्यार्थ्यांना, पालकांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपली काउन्सिलिंग कधीही सुरू होऊ शकते. मंथ एंडिंगला नाही तर पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये काउन्सिलिंग सुरू होऊ शकते. ओके. आता सो गाईज नेक्स्ट व्हिडिओ आपण काय पाहणार आहोत? नेक्स्ट व्हिडिओ आपला आहे, काही स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू करण्यात आलेली आहे, रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. एक साधारणतः 5 ते 6 स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत काउन्सिलिंगचे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करेल कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, त्यांच्या डेट्स काय आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ओके. काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात. जर कॉल बिझी येत असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात, सर कॉल करा, बोलायचं आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.